येथे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली कलवा खारेगाव रेतीबंदर मार्गे मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी व तरुणाईने बाईक रॅली काढून प्रचार रॅलीत सहभाग घेतलेला होता। तरीही या रॅलीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट, शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे तरुण मोठ्या संख्येने आपल्याला या रॅलीमध्ये हजेरी लावताना दिसत होते। त्याचप्रमाणे या रॅलीमध्ये खारेगाव विभागातील नगरसेविका विजया लासे, नगरसेविका अनिता गौरी, नगरसेवक उमेश पाटील व उपनेते दशरथदादा पाटील व कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे व स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या रॅलीमध्ये उपस्थिती लावलेली होती। तरीही या प्रचार रॅलीमध्ये खारेगाव, कलवा व रेतीबंदरातील रहिवासी व तरुणाई मोठ्या संख्येने आपल्याला उत्साहात या रॅलीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत होते। तरी हे आम्ही तुम्हाला महाराष्ट्र 04 न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी या रॅलीत शांततेत रेतीबंदरपर्यंत पोहोचली व रेतीबंदरहून ती माघारी पोहोचली। माघारी खारेगाव नाक्यापर्यंतही आले व खारेगाव नाक्यावर या रॅलीचा दशरथ पाटील, गोपाल लांडगे यांच्या मोठ्या संख्येने कल्याण, कळवा व खारेगाव या लोकसभेच्या विभागातून मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने रॅली निघालेली आहे। तरी ही प्रचार रॅलीत हजारो बाईक स्वार आपल्याला मोठ्या संख्येने दिसत आहेत। तरी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची रॅली कलवा, खारेगाव, रेतीबंदर या मार्गे हजारोच्या संख्येने आपल्याला जाताना दिसत आहे। तरी ही प्रचाराच्या हा रणधुमाळी थोड्याच दिवसात संपणार आहे। तरी आपल्याला आम्ही महाराष्ट्र 04 न्यूज लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। हजारो संख्येने रॅलीत